नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण इंडियन गव्हर्नमेंट अंतर्गत जो कोर्स प्रोव्हाइड केला जातो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI रिगार्डिंगचा जो कोर्स आहे त्याबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, कोणी हा कोर्स निवडू शकतो, हा कोर्स केल्यानंतर पुढे काय संधी आहेत, सर्व गोष्टींची डिटेलमध्ये चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे। तर बघा, इंडियन गव्हर्नमेंट अंतर्गत हा कोर्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो भारतातील विद्यार्थ्यांसाठी। या कोर्समध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, न्यूरॉन सायन्स आहे, या गोष्टींचा सखोल अभ्यास जो आहे तो शिकवला जातो। या कोर्सचा कालावधी आपण पुढे पाहणार आहोत। त्याचबरोबर हा कोर्स जे आहे गव्हर्नमेंटचे जे स्वयं पोर्टल आहे त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते। तर शैक्षणिक पात्रता आहे किमान तुमची 10वी पास आउट असले पाहिजेत। 12वी जरी पास आउट असेल तरीही तुम्ही यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता। आता या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जे विचार असेल की आपल्याला मार्क किती असले पाहिजेत, तर याच्यासाठी कोणतेही मार्कची अट नाहीये किंवा कोणतीही वयोमर्यादा सुद्धा नाहीये। विद्यार्थ्याचं एज काय आहे हे सुद्धा मॅटर करत नाही। जर तुम्ही नुसती तुमची 10वी पास आउट केलेली असेल किंवा 12वी तुम्ही पास आउट असाल, तुम्ही इझिली यासाठी ऍडमिशन घेऊ शकता। फक्त शिकण्याची जिद्द असली पाहिजे, एवढीच या कोर्सची अट आहे। तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत। तर ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे। गव्हर्नमेंटची स्वतःची स्वयंची जी वेबसाईट आहे, जी मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करेल, तिथे जाऊन तुम्ही यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता। ऍब्सोल्युटली कोर्स पूर्णपणे फ्री आहे, पण ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल त्यावेळेस तुम्हाला एक छोटीशी फी पे करावी लागते। त्यावेळेस तुम्हाला हे सर्टिफिकेट जे आहे म्हणजे प्रमाणपत्र आहे जे मिळतं, जे स्किल जे आहे तुमच्याकडे, जे तुम्ही अनलॉक केलेलं असेल, तुमच्याकडे जे स्किल आहे त्याला हे दर्शवतं। हे प्रमाणपत्र जे आहे तुम्ही फर्दर जे आहे स्टडीज मध्ये किंवा कुठेही जॉब मिळवण्यासाठी तुमच्या रिझ्युमे मध्ये ऍड करू शकता। याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अवेलेबल आहे। सो मेक शुअर ती जी ओरिजिनल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही फ्री मध्ये रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकता। ज्यावेळेस तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं, ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सिंपल एक प्रोसेस असते। तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड किंवा तुमचं जेही व्हेरिफिकेशन असतं ते केलं जातं आणि आफ्टर दॅट तुम्हाला हे जे प्रमाणपत्र असतं ते इझिली मिळवता येतं। तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहणार आहोत। तर याचा कालावधी खूप सिंपल आहे। याचा कालावधी तुम्हाला 8 ते 12 आठवड्याचा म्हणजे 3 ते 4 महिन्याचा कालावधी पाहायला मिळतो। आता ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता, ऍज अ साइड म्हणून तुम्ही याला ऍडमिशन घेऊ शकता। म्हणजे असं कोणतं नाही की तुम्हाला तुमचं करंटचं शिक्षण सोडून याच्यासाठी जे आहे पूर्ण वेळ द्यावा लागेल। ज्यावेळेसही तुम्ही ऍडमिशन घेतात, याचे जे कोर्सेस व्हिडिओ असतात ते तुम्हाला ऍक्सेसिबल होतात तुमच्या इंटरनेट थ्रू, तुमच्या पीसीवर, तुमच्या मोबाईलवर। जसं की आत्ता तुम्ही इतर ऍप बघू शकता, मी नाव घेत नाहीये, पण तिथं एडू लर्निंग जे ऍप असतात, जे एडुटेकचे ऍप्स आहेत, तिथं शिकवलं जातं, तिथं वेगवेगळे कोर्स शिकवले जातात। तसंच याचे जे असतात, जे सिलेबस असतो, याचे जे कोर्सेस असतात ते अवेलेबल होतात व्हिडिओ मार्फत, जे तुम्ही शिकू शकता। आणि जसं मी आधी सांगितलेलं आहे, ज्यावेळेसही तुम्ही हे जे पूर्ण 4 ते 5 महिन्याचा कोर्स ज्यावेळेसही कंप्लीट करतात, तुम्हाला एक परीक्षा पण द्यावी लागते, तुमचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे डिग्रीचे जे सर्टिफिकेट आहे या कोर्सचं ते मिळून जातं। तर मित्रांनो, दरवेळेस आपल्या जे व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये एक मुद्दा असतो कॉलेजेस। तसं याचे कॉलेजेस आहेत का, तर असं बिलकुल नाहीये मित्रांनो। हा जो कोर्स आहे तो पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल आहे। जे गव्हर्नमेंटचं ऑफिशियल पोर्टल आहे त्याच्यावरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुमचीच व्हर्च्युअल प्रोफाईल बनवायची आहे आणि हा कोर्स जो आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे। याचे कॉलेजेस तुम्हाला पाहायला भेटत नाहीत किंवा ऑफलाईन कोणतेही तुम्हाला सेंटर्स पाहायला भेटत नाहीत। जे कोणी असे क्लेम्स करत आहेत ते ऍब्सोल्युटली फ्रॉड आहेत, कारण हा कोर्स फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीमध्येच अवेलेबल आहे। तर मित्रांनो, या कोर्सचा सिलेबस आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि तुम्हाला अंदाजा लागेल किंवा क्लिअर आयडिया मिळून जाईल की पूर्ण हे 3 ते 4 महिने किंवा 5 महिने मॅक्सिमम या कालावधीमध्ये कोणत्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायला मिळतो। तर याच्यामध्ये आपण आठवड्यानुसार म्हणजे प्रत्येक कालावधीनुसार जो सिलेबस आहे तो कंप्लीट केला जातो त्यानुसार पाहणार आहोत डिटेलमध्ये। तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आठवडे नुसार याचा सिलेबस कंप्लीट केला जातो।
1 ते 4 आठवडे म्हणजे 1 महिन्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तसेच पायथन प्रोग्रामिंग, तसेच बेसिक ज्या लँग्वेजेस असतात त्याचा अभ्यास करायला मिळतो. त्याचबरोबर पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे 5 ते 8 आठवड्यामध्ये तुम्हाला मशीन लर्निंग म्हणजेच ML, डेटा प्री प्रोसेसिंग या विषयांचा अभ्यास करायला मिळतो. आणि त्याचा पुढचा जो शेवटचा आठवडा असतो 9 ते 12 आठवडा, यामध्ये न्यूरल नेटवर्क, AI एथिक्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एथिक्स अँड ऍप्लिकेशन अशा प्रकारचा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायला मिळतो. हे विषय अतिशय सोपे आहेत. ज्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंडही नाही असे विद्यार्थी सुद्धा याच्यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. जर याच्या कोर्सवर तुम्ही ह्याच्या सिलेबसवर फोकस केलं तर सर्व AI शी रिलेटेड आहे, मशीन लर्निंग, त्याचबरोबर न्यूरल नेटवर्किंगशी रिलेटेड आहे, जे तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा कामाला येतं. जर तुम्ही इंजिनिअरिंगची स्ट्रीम निवडत आहात तर अतिशय चांगला कोर्स तुमच्यासाठी हा डिझाईन केला गेलेला आहे आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच घेता येईल. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर मित्रांनो, याच्यामध्ये पुढील संधी ज्या आहेत त्या डायरेक्टली जॉबच्या अवेलेबल नाहीयेत. हा एक सर्टिफिकेशनचा कोर्स आहे, म्हणजे एक सर्टिफिकेट तुम्हाला मिळते की हा कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला आहे आणि या कोर्स रिगार्डिंग जेवढीही माहिती आहे ती तुम्हाला अवगत आहे. तो जी माहिती आहे ती दर्शवण्याचं काम हे सर्टिफिकेट करतं. पण हे सर्टिफिकेट तुम्ही ऍज अ तुमच्या रिझ्यूम मध्ये पुढे भविष्यामध्ये यूज करू शकता. जर तुम्ही कॉम्प्युटर सायन्स कोर्स करत आहात, मग जो BSc अंतर्गत येतो, किंवा तुम्ही एखादा इंजिनिअरिंगचा कोर्स करत आहात, किंवा भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ज्या रिक्रुटमेंट कंपनीज असतात किंवा तुमचा रिझ्युमे जिथेही तुम्ही शो करणार आहात तर तिथे तुम्ही हा रिझ्युमे अटॅच करू शकता, त्याच्यामध्ये हे सर्टिफिकेट अटॅच करू शकता आणि त्या जॉबमध्ये किंवा ती जॉब मिळवण्यासाठी हे तुम्हाला हेल्पफुल राहू शकतं. म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही 1-2 स्टेप पुढे राहाल. का? कारण हे कोणतंही नॉर्मल इन्स्टिट्यूटचं नाही, हे गव्हर्नमेंट ऑथराइज जो कोर्स आहे तो प्रोव्हाइड केला जातो, म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर आहे, गव्हर्नमेंट याला प्रोव्हाइड करतो. सो ऑफिशियल आहे आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच जे आहे ते कुठेही जॉब मिळवण्यासाठी तुमच्या रेझ्युमे मध्ये जोडण्यासाठी घेऊ शकता. जस्ट लाईक MSCIT कोर्स, टॅली कोर्स तुम्ही पाहू शकता, अशा कोर्स सारखाच हा एक कोर्स आहे ज्याची स्किल तुम्ही शिकून भविष्यामध्ये फायदा याचा नक्की तुम्ही मिळवू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम हा स्वयं पोर्टलवर अवेलेबल असणारा फ्री मधला कोर्स आहे. हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाहीये, एवढ्या वेळ मी नाव घेतलेलं आहे याचा अर्थ असा नाही की याचे पैसे भेटलेले आहेत. हा कोर्स फ्री मध्ये सर्वांसाठी अवेलेबल आहे. तुमचं बॅकग्राऊंड काहीही असो, तुम्ही याच्यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. तुमची 10वी पास आउट असेल, 12वी पास आउट असेल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही 10वी तुमची 12वी झालेली आहे, पुढे तुम्ही डिप्लोमा करत आहात 10वी नंतर इंजिनिअरिंग अंतर्गतचा, किंवा तुम्ही 12वी नंतर जे इंजिनिअरिंगचा डिग्री कोर्स करत असाल तर तुम्ही या कोर्सला कन्सिडर करू शकता, कारण हे तुम्हाला हेल्प करेल. म्हणजे एक ऍडिशनल स्टेप असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स करणं, कारण सध्या मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल हा सध्याच्या जीवनाचा खूप मोठा भाग बनलेला आहे. दैनंदिन जीवनामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. नवीन टेक्नॉलॉजी येत आहे आणि नवीन रोज AI मध्ये जे आहे नवीन इन्व्हेन्शन, इनोव्हेशन जे आहेत ते होत आहेत. त्याच्यामुळे हा कोर्स फ्री मध्ये अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही हा कोर्स निवडला पाहिजे जर तुमचा याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर. अदरवाईज तुमचा बिलकुलही इंटरेस्ट नसेल तर तुम्ही इतरही सर्टिफिकेशनचे कोर्स आहेत ते कन्सिडर करू शकता. आता ते कोर्स कोणते, किंवा डिग्रीचे कोर्स कोणते, किंवा 10वी नंतरचे कोर्स कोणते, तर हे जाणून घेण्यासाठी या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शन मध्ये जायला विसरू नका. तिथे आम्ही सर्व कोर्सेसचे व्हिडिओज बनवलेले आहेत. तसंच या कोर्सची माहिती आणि इतर कोर्सची माहिती सुद्धा प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक मध्ये देण्यात आलेली आहे. तर क्लिक करून तुम्ही ऍडिशनल माहिती, इन्फॉर्मेशन जी आहे ती वाचू शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण जेवढी माहिती पाहिलेली आहे याच्यापेक्षा ऍडिशनल माहिती तुम्हाला त्या आर्टिकल मध्ये वाचायला मिळेल. सो मेक शुअर टू चेक आउट दॅट आर्टिकल, आणि तुमचे जेही सजेशन असतील तुम्ही तिथे सुद्धा आम्हाला सांगू शकता. आता या कोर्स रिगार्डिंग तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि असाच सपोर्ट बनवत राहा. तुमचे जेही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप असतील तर इतर विद्यार्थ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हेल्प होईल आणि आपल्या चॅनलला ग्रो व्हायला सुद्धा मदत होईल. तर मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.